अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो. हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहा. प्रलंबित पोस्ट मॅपिंगवर शासनाचा कडक इशारा. 8 मेपर्यंत काम पूर्ण करण्याचे आदेश. 6 मे 2026. नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे. तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा. निश्चितच नवनवीन अपडेट अखिल तामसर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया सविस्तर. 4 मे 2026चे महत्त्वपूर्ण परिपत्रक. महाराष्ट्र राज्याच्या माध्यमिक शिक्षण संचालनालयाने प्रलंबित संच मान्यता पोस्ट मॅपिंग प्रक्रियेबाबत गंभीर भूमिका घेत राज्यातील सर्व शिक्षण अधिकाऱ्यांना तातडीचे निर्देश दिले आहेत. या संदर्भात शिक्षण संचालक माध्यमिक डॉक्टर महेश पारकर यांनी आदेश जारी करत 8 मे 2026पर्यंत सर्व प्रलंबित कामे पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. शासनाच्या माहितीनुसार राज्यातील अनुदानित शाळांमध्ये शिक्षकेतर कर्मचारी पदाची अचूक नोंदणी व मान्यता सुनिश्चित करण्यासाठी पोस्ट मॅपिंग प्रक्रिया राबवण्यात येत आहे. मात्र वारंवार सूचना देऊनही अजूनही तब्बल 2221 शाळांमध्ये पोस्ट मॅपिंग अपूर्ण मॅप असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अत्यंत गंभीर मानत शासनाने संबंधित यंत्रणांना जबाबदारीची जाणीव करून दिली आहे. या संदर्भात विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी, प्राथमिक व माध्यमिक, महानगरपालिका शिक्षण विभाग तसेच वेतनपथक अधीक्षक यांना निर्देश देण्यात आले आहेत की त्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकाशी तातडीने संपर्क साधून प्रलंबित पोस्ट मॅपिंगची प्रक्रिया पूर्ण करावी. शासनाने स्पष्ट केले आहे की 8 मे 2026पर्यंत ही प्रक्रिया पूर्ण न झाल्यास संबंधित आहार व वितरण अधिकारी DDO यांच्यावर प्रशासकीय कारवाई प्रस्तावित केली जाईल. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी ही बाब गांभीर्याने घेत तातडीने कारवाई करणे आवश्यक आहे. पोस्ट मॅपिंग प्रक्रिया ही शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या पदांची अचूक स्थिती निश्चित करण्यासाठी महत्त्वाची मानली जाते. यामुळे शाळांमधील मनुष्यबळ नियोजन, वेतन वितरण तसेच शासकीय अनुदानाची अचूक अंमलबजावणी सुलभ होते. दरम्यान यापूर्वी 2023 ते 2025 या कालावधीत शिक्षण संचालनालयाने अनेक वेळा परिपत्रके काढून संबंधितांना सूचना दिल्या होत्या. तरी देखील अपेक्षित गतीने काम न झाल्याने आता शासनाने कठोर भूमिका घेतली आहे. शिक्षण विभागातील हालचालीमुळे राज्यातील हजारो शाळांमध्ये प्रशासनिक हालचालींना वेग येण्याची शक्यता आहे. आगामी काही दिवसात सर्व यंत्रणा सक्रिय होऊन प्रलंबित पोस्ट मॅपिंग पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. संबंधित परिपत्रक अखिल तामसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे, तिथून डाउनलोड करू शकता. हा व्हिडिओ उपयोगी वाटला लाईक, शेअर आणि अखिल तामसर क्लासेस चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट्स करा, मित्रांना शेअर करायला विसरू नका. नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत सहज पोहोचतील.